नमस्कार. चेस एक्सलन्स इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लीचेस वेबसाईटवर आपलं अकाउंट कसं उघडायचं हे आपण बघणार आहोत. लीचेस वेबसाईटची लिंक तुम्हाला तुमचे प्रशिक्षक म्हणजेच कोच पाठवतीलच. तुम्हाला ब्राउझरवर जाऊन liches.org वर लॉग इन करायचं. लॉग इन केलं की तुम्हाला साधारण असं लीचेसचं होम पेज दिसेल. आता माझ्या ब्राउझरवर डार्क मोड सेटिंग चालू आहे, त्यामुळे लीचेसची वेबसाईट काळी दिसते. जर डार्क मोड सेटिंग तुमच्याकडे चालू नसेल तर तीच लीचेसची वेबसाईट पांढरी दिसेल. दोन्ही सारखं आहे, फक्त दिसायचं कसं म्हणजे अपीअरन्स सेटिंग्स मध्ये फरक आहे, बाकी काही नाही. लिंक व्यवस्थित महत्वाची आहे ज्या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करताय. liches.org आणि .com नाही. लीचेसच्या पेजवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात वरती साइन इनचा पर्याय दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. साइन इनचं पेज उघडेल. साइन इन अर्थातच आपण करू शकत नाही कारण आपलं अजून अकाउंट उघडलेलं नाहीये, पण साइन इनच्या पेजवर आपल्याला रजिस्टरचा पर्याय मिळतो. त्या रजिस्टरच्या पर्यायावर क्लिक करायचंय आणि मग तुम्हाला तो माहिती भरायला सांगेल, ज्याच्यानंतर आपल्याला आपलं अकाउंट रजिस्टर करता येईल. सर्वात पहिल्यांदा युजर नेम. आता मी युजर नेम टाकलंय. आता तो सांगतोय की हे युजर नेम ऑलरेडी इन यूज आहे, कोणतरी वापरलेलं आहे, त्यामुळे मी या युजर नेमने रजिस्टर करू शकत नाही. इथे तुम्हाला रेड वॉर्निंग दिसते. जर ही रेड वॉर्निंग आली तर आपल्याला पुढे जाता येणार नाही, आपल्याला दुसऱ्या नावाने रजिस्टर करायला लागेल. तुमच्या नावाच्या पुढे तुम्ही तुमचे अंक किंवा अजून काही एखादी गोष्ट ऍड करू शकता. आता मी अजून काही अक्षर ऍड केलेत माझ्या नावाच्या पुढे, पण तो म्हणतोय की हे युजर नेम पण वापरलेलं आहे लीचेसवर, मी या अकाउंटवर या नेम वरून अकाउंट रजिस्टर करू शकत नाही. आता मी अजून एक युजर नेम ट्राय केलंय. शक्यतो तुमच्याच नावाचे कॉम्बिनेशन ट्राय करा, सो कोचला तुमचं नाव शोधणं सोपं जाईल. आता हे युजर नेम जर बघितलं तर इथे रेड वॉर्निंग नाहीये, म्हणजेच हे युजर नेम अजून लीचेसवर वापरलेलं नाहीये आणि या नेमने मी अकाउंट रजिस्टर करू शकतो. अकाउंट नक्की झाल्यानंतर, अकाउंटचं नेम नक्की झाल्यानंतर पुढचा आपला पर्याय आहे पासवर्ड. पासवर्ड टाकायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे, आपल्याला दरवेळी साइन इनच्या वेळी गरजेचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तो तुम्हाला ईमेल विचारेल की कुठल्या ईमेल वरून तुम्हाला तुमचं अकाउंट लीचेसवर रजिस्टर करायचं आहे. तो ईमेल महत्वाचा आहे, त्याचा ऍक्सेस तुमच्याकडे असला पाहिजे. लीचेसचं अकाउंट रजिस्टर केल्यावर तुम्हाला एक व्हॅलिडेशनची लिंक येईल की तुम्हीच अकाउंट उघडले त्या ईमेल वरून. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला कन्फर्म करायला लागतं. त्याच्यासाठी ईमेलचा ऍक्सेस असणं महत्वाचं आहे. जो ईमेल ऍड्रेस ऍक्सेसेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. जस्ट इन केस पुढे गेल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला तरी सुद्धा अकाउंट रिसेट करण्यासाठी ह्या ईमेलचा उपयोग होणार आहे, नाहीतर त्या अकाउंटचा पासवर्ड रिसेट करणं शक्य होणार नाही. त्यामुळे असा ईमेल वापरा जो तुम्हाला रेग्युलर ऍक्सेसेबल असू शकेल. तर मी आता ईमेल ऍड्रेस टाकलाय आणि पुढे जर बघितलं तर अजून काही पर्याय विचारेल. या लीचेसच्या टर्म्स आणि पॉलिसीज आहेत ज्या आपल्याला अग्री करायला लागतात. फेअर प्ले साठी या महत्वाच्या असतात, त्यामुळे लीचेस तुम्हाला आधीच सांगतं. खेळताना आपण ते फॉलो करायचे असतात. डिटेलमध्ये कोर्स तुम्हाला सांगतीलच किंवा तुम्ही इकडे जाऊन वाचूही शकता. आपल्याला त्यांच्यावर टिक मार्क करायची आहे, म्हणजेच अग्री करायचंय. जर तुम्ही एखादी जरी अग्री केली नाही तरी तुम्हाला तो रजिस्टर करू देणार नाही. आता मी चारातल्या 3 अग्री केल्यात, एक अग्री नाही केली आणि रजिस्टरवर क्लिक केलंय, तर तो खाली येऊन सांगतोय, इथे रेड वॉर्निंग परत देतोय की यू मस्ट अग्री टू लीचेस पॉलिसीज लिस्टेड बिलो. सगळ्या पॉलिसीज त्यांच्या अग्री करायला लागतात तरच तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आम्ही चौथ्या याच्यावर पण क्लिक केलंय, सगळे अग्री केलेत, सगळी माहिती भरली. तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवायचं आणि कुठल्या ईमेलने रजिस्टर केलं. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो सांगतो की तुमचा ईमेल चेक करा, त्याच्यावर तुम्हाला अकाउंट ऍक्टिव्हेशनची लिंक आलेली असेल. आता मी माझ्या ईमेल ऍड्रेसवर आलोय आणि मला लीचेस कडनं ईमेल आलेला आहे. तो ईमेल उघडायचा आहे आणि त्याच्यात एक तुम्हाला फक्त लिंक दिसेल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही सांगतो की वेलकम टू लीचेस, अभिनंदन, तुमचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला लीचेसच्या सगळ्या फॅसिलिटीज, सगळे पर्याय वापरता येऊ शकतात, पण अकाउंट लिंक झालं, अकाउंट रजिस्टर झालं पाहिजे, व्हॅलिडेट झालं पाहिजे. त्याच्यानंतर सगळे पर्याय उघडे तुम्ही खेळू शकता. एन्जॉय. थँक्यू.